दाखवतोय. हरियाणा, हिमाचल, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र सगळी मैदानं ज्ञानेश्वर आसोले यांच्या युट्यूब वरती चालवली जातात. त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा, तुम्हाला घर बसल्या कुस्त्यांच्या अपडेट मिळेल. अहो या माणसाने गोरगरिबाच्या घरातल्या पैलवानांना सोन्याचे दिवस आणलेले. निखिल माने नावाचा छोटासा पैलवान स्टार करून टाकला. ज्ञानेश्वरजी आसोले साहेब म्हणजे परिसासारखा माणूस आहे. त्या माणसाने एखाद्या लोखंडावरती हात ठेवला तर त्या लोखंडात सुद्धा सोनं होतं. असे ज्ञानेश्वरजी आसोले आणि आयुबबाई शेख हे सुद्धा आज कुस्तीचं मैदान लाईव्ह करतायत. अख्ख्या महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये 92 देशामध्ये थेट प्रेक्षेपण चालू आहे. तुमचं सुद्धा स्वागत आहे. विजयनं कब्जा घेतला. ऑल इंडिया चॅम्पियन विजय पवार येळपाण्याचा पैलवान सराव करतो पुण्याला. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी अभिजितदादा कटके यांच्याकडे दोघेही मानवरूपी वाघ आणि सिंह एकमेकांच्या आमने सामने ठाकलेले आहे. कुस्ती बघा. कैलासवासी बाळासाहेब पवारांचा पुतण्या जुन्या मंडळींसाठी. कोरोनानं बाळासाहेब पवार आपल्यातनं निघून गेले. गेनभाऊ एलबर गेले, संतोष एलबर गेले, पण त्या माणसांच्या स्मृती ही पोरं जतन करतात. त्या बाळासाहेब पवारांचा पुतण्या आहे तो विजय पवार येळपाण्याचा, जयसिंग पवारांचा नातू. आणि त्याच तोलामोलाचा प्रताप हेगडे पाटसचा प्राध्यापक हेगडे सरांचा चिरंजीव आहे. अशी 2 तोलामोलाची पुरा पूर्वेच्या बाजूला लढायला लागल्यात आणि इकडच्या बाजूला श्रीकांत रेपाळे आणि शुभम पवार. मला वाटतं 16 तारखेला वरवड मुक्कामी आणि मैदान आहे. मी मगाशी सांगितलं सुरेश पालवेचा छोटा बंधू आहे, गरीबा घरचा पोरगा अशोक पालवे. प्रताप भैयांनी दत्तक घेतला, त्या पोराचा सगळा खर्च ते करतात. आणि अजून कोणी भविष्यामध्ये जर असेल गरीब होतकरू आहे त्याच्यासाठी प्रताप यांची दारं कायमच उघडी असतील. जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. गरिबांचे लेकर असू द्या, कोपटातले ज्याला राहिला घर नाही, तळागाळातल्या लेकरांना उचलून तालमीत आणायचं, स्वतः खुराक द्यायचा आणि त्याच्या अगोदरचा इतिहास सांगतो. आजच दत्तक घेतात असं नाही. पाठीमाग उत्तम आवाड झाला, अमोल खराडे झाला, सुरेश पालवे झाला, कित्येक तरी पैलवान चांगली फळी तयार केली होते. अनेक लेकर तयार केली आणि कुस्तीसाठी सदैव हात पुढे येणारा म्हणजे तो बबनदादा पाचपुते साहेबांचा तो वारसा आता पुढे चालवताय. अण्णा गायकवाड, भरत मस्के. महाराष्ट्रामध्ये मोजकी अशी माणसं आहेत की गोरगरिबाची ही मुलं आपल्या मोजकी माणसं आहेत. खऱ्या अर्थाने ही धानशूर करणारी माणसं आहेत. खऱ्या अर्थाने संस्कृती त्यांच्या घरामध्ये आहे, त्यांच्या संस्कारामध्ये आहे, त्यांच्या असणाऱ्या संपूर्ण पुण्यामध्ये ही संस्कृती आहे. अशी मोजकी माणसं महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे असणारं संपूर्ण ज्ञानरूपी असेल, विजय कुस्ती करा असेल आणि हे संपूर्ण असणारा समाज. नितीन भाऊ सोनवणेंचे पाठीशी काय तीनही कुस्ती निवेदकांना 200 रुपये. हो धन्यवाद नितीन भाऊ सोनवणे. परिक्रमा शैक्षणिक संकुल नावाचं एक जागतिक दर्जाची शैक्षणिक संस्था उभी केली. प्रताप भैया स्वतः लॉयर आहे, स्वतःच शिक्षण कंप्लीट करून आज त्या शैक्षणिक संकुलनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. आणि आज अनेक गरिबाची तालुक्यातली नव्हे महाराष्ट्रातील अनेक लेकरं तिथं शिक्षण घेत आहेत. खऱ्या अर्थानं कौतुक आहे. मारतो धोबी आणि हरवतो पहाडची पहाड. पंचाचा निर्णय. धोबी पछाड हलवतो पहाडच्या पहाड, अशी विजय पवारना मारली होती धोबी पछाड. हे त्या विजय पवाराची खासियत आहे. भल्या धोबीवरती चीत मारलेला आहे असा विजय पवार कुस्तीतला जादूगार, ऑल इंडिया चॅम्पियन. प्रताप भैया पाचपुते यांचे दोन्ही कुस्त्यांवरती 500 रुपये. मान्य श्री प्रताप भैया पाचपुते साहेब यांच्याकडून 500. कदम सर, तुम्ही दोघं अध्यात्माचं सांगताय दादांचा. बबनरावजी पाचपुते दादांची जुनी भाषणं कोणी काढून बघा. प्रताप भैया, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्या कारणानं नंबर वरती मला जास्त इंटरेस्ट असतो. दादांची जुने भाषणं आठवा तुम्ही. काकडे साहेब इथं प्रत्येक गावामध्ये कुठं काय किती पैशाचं दिलं दादांना नंबर सहित देण्यात आहे. एवढी मेमरी असावी लागते, एवढं लक्ष असावं लागतं आपल्या कामामध्ये. इथं बसल्यात म्हणून सांगत नाही,
आकडेवारी पाठ करणं एवढं सोपं काम नाही. 10 अधिक 10 20 म्हणायला लय सोपं आहे, पण ते चिरंतर पारगाव मध्ये 20च दिलं, पलीकडे त्यांच्या रेपाळे वस्तीला 10च केलं. हे ध्यानात ठेवायला खूप मेमरी असावी लागते. दादांनी आवर्जून सांगितलं होतं, मी कुठेही गेलो तरी मी बाहेरून आल्यानंतर पाठ 5ला उठतो आणि योगासनं करतो. एवढ्या मोठ्या असाध्य आजारामधून दादा सुरुवात करले. मागच्या वेळेस या ठिकाणी जिल्हा निवड चाचणी होती नंदू, बरोबर का? दादा बळच आले होते स्पर्धेला. खेळाशी आणि मातीशी नातं सांगणारे बबन दादा पाचपुते आणि त्यांचा विचारांचा वारसा जपणारी ही दोन्ही पोरं प्रतापभाई आणि विकी दादा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आम्ही ही मातीशी नाळ कधी तुटून देत नाही. आणि हप्ते वाटेवरती डुबून गेलेला आहे. मगाशी त्याचा मुलतानी लावण्याचा प्रयत्न होता श्रीकांत रेपाळेचा, पण तो हुकलेला आहे. मुलतानी खासियत महाराष्ट्रामध्ये मुलतानी कुणी लावावे? हरिश्चंद्र बिराजदार मामांनी. 11 जानेवारी 1977 बेळगाव मुक्कामी ज्यांनी महाबली सतपाल विरुद्ध मामा हरिश्चंद्र बिराजदार मामाशी कुस्ती पाहिली, हे मुलतानी अजून कुणाला विसरता येणार नाही. गणपत दादा होते. गणपत दादांनी स्वतः ती कुस्ती पाहिलेली, बेळगावला झालेली कुस्ती. महाबली सतपाल नावाचं दिल्लीहून महाराष्ट्रामध्ये वादळ आलं होतं. दहीन त्याला पाणी सुटलेला महाबली सतपाल महाराष्ट्रामध्ये, रायगोडे सर, महाराष्ट्रामध्ये घुटना कुस्ती ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी कुणाला ठेवलं नव्हतं, महाबली सतपालला. दादा मामा चौगुले, चंबा मुतनाळ अशा दिग्गज पैलवानांना मात दिली होती. आणि महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इज्जतीचा प्रश्न होता. सगळ्यांनी मिटिंग घेतली, मारुतीभाऊ माने एकत्र आले आणि विचार केला, महाबली सतपाल बरोबर कोण कुस्ती करणार? कोणाला ठेवलं नव्हतं महाबली सतपाल. असा भारतातला सगळ्यात मोठा पैलवान महाबली सतपाल. आणि कुस्ती ठरली. विचारलं कुस्ती कोण करणार? त्याच्यामध्ये हात एक पुढे आला. तो हात होता हरिश्चंद्र बिराजदार मामाचा. कुस्ती ठरली. मारुती माने त्या कुस्तीला पंच होते. सलामी झाली. प्रत्येकाला वाटत होता महाबली सतपाल कुठं आणि हरिश्चंद्र बिराजदार मामा कुठं तरी. आता नुकतंच वटावरती कवळं मिसळून फुटायला लागले. कवळं पोरगा आणि महाबली सतपाल कुठं टिकून देणार होते ना? सगळ्यांना वाटलं होतं महाबली सतपाल टिकू देणार नाही, क्षणात चितपट मारणार. 4-2 मिनिटं गेले, 5-10 मिनिटं गेले. मग प्रत्येकाला विश्वास पटायला लागला. 5-10 मिनिटं कुस्ती करू शकतो हा हरिश्चंद्र बिराजदार, तर महाबली सतपाल बरोबर कुस्ती सुद्धा करू शकतो. कुस्ती चालू होती. अंगावर धावून आला महाबली सतपाल आणि तिथंच काखेमध्ये हात गेला आणि तिथंच बिराजदार मामांनी मुलतानी लावली आणि तिथं छातीवर जाऊन बसली. मारुती माने नाचायला 5 मिनिटाचा वेळ आहे. विजय आणि प्रताप इकडं रेपाळे पैलवान आणि शिंदे पैलवान, तुम्ही कुस्ती करा. विष्णू पैलवान सूचना द्या, बराच वेळ खाली बसून नका ठेवू. कुस्ती तुमच्या नियमाप्रमाणे चालवत राहा. यांना त्या महाबली सतपालचा इतिहास 1 मिनिटाचा आहे, फक्त कंप्लीट करतो. भारतात पैलवान नव्हता, कुणाला ठेवलं नव्हतं. महाबली सतपालना अंगेवर ते धावून आला आणि हरिश्चंद्र बिराजदार मामाचा काकेमध्ये हात गेला. तिथंच मुलतानी लावली, छातीवरती जाऊन बसले. एकच जल्लोष उडाला. सगळ्यांनी डोक्यातली फेटे टोप्या काढले, आसमानात फेकले. एक हिंद केसरी मारुती माने, दुसऱ्या हिंद केसरीला हरिश्चंद्र बिराजदार मामाला खांदे घेऊन नाचत होते आणि सांगत होते, हरे रे हरी तुने मारी भरावी. ओ धोबी ओ पण नाही. साधा क्षेपणचा करा की टाळ्या जरा. करा टाळ्या. काय कुस्ती आहे हो, तर कुस्ती चालू आहे याला कुस्ती म्हणतात. आणि याच्यासाठी दोघांना एकमेकांची खासियत माहिती आहे. काय कुणाचा वीक पॉइंट आहे, काय कुणाची खासियत आहे. बिराजदार मामासाठी 3 वस्ताद नेमले गेलेले होते. ऐका जरा मंडळी, एक मगाशी उल्लेख केलेला केडे मानगावे मास्तर, मठ तालमीचे वस्ताद पांडुरंग सुतार आणि हिंद केसरी दीनानाथ सिंग, या तिघांच्या मार्गदर्शनाखाली बिराजदार मामांचा सराव चालू होता. एकेरी पट सतपालनी काढला की नेमकं काय करायचं, याला खऱ्या अर्थाने तोड जर कोणी केलेले होते. मठ तालमीचे वस्ताद पांडुरंग सुतार, आपला पारगावच्या मंडळीला पांडुरंग सुतार माहिती असते. ही पहिली तोड त्यांनी दिलेली होती ती बिराजदार मामांना. हो, सुंदर कुस्ती चालू आहे. 2 वेळा दोघे पछाड मारलेली होती, परंतु तो तेवढाच सावध असणारा तो चपळ चित्ता आहे. धोबी पछाडला
सुंदर असा प्रतिडाव त्यांनी ही केलेला आहे. सुंदर कुस्ती चालू आहे. 2 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे आणि 2 मिनिटामध्ये जर कुस्ती जर पुन्हा जर झाली नाही तर पंचांचा निर्णय अंतिम असेल. कारण कुस्तीच तेवढी सुंदर झाली. प्रताप- जरा टाळ्या वाजवा या दोघांच्यासाठी. सुंदर कुस्ती आजच्या मैदानातली ही कुस्ती. आणि पलीकड श्रीकांत त्रिपाळीने कब्जा घेतलेला आहे. या गावचा पैलवान, या शिवगडीचा पैलवान, पारगावचा पैलवान, तगडा कुस्ती चालू आहे. प्रति सुद्धा तेवढ्याच तोला मोलाचा आहे. एवढा मातीचा चिखल दररोज अंगावरती व्हावा लागतो आणि त्याच्यातून पैलवान घडत असतो. मस्तीचा खुराक खाऊन शिस्तीत राहावं लागते आणि साधू संतांप्रमाणे तपश्चर्या करावी लागते. त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. नावा पुढं पै लावलं आणि गावभर जत्रेला बॅनर लावलं म्हणून कुणी पैलवान होत नसतो. 900 900 गौशे पैलवान नोंद घ्या. एक चाक लावण्याचा प्रयत्न. एक चाक. बोले, हो. बोले, श्रीकांतने रचला इतिहास. पारगावचा पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी झालेला आहे. विजयरायक श्रीकांत रेपाळे. 100 रुपयाचं बक्षीस. साजन भैया मित्रमंडळींच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं बक्षीस. नितीन भाऊ सोनवणेचे 200 रुपये. होते यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं बक्षीस.